के बातम्यांनी आज TV9 मराठीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक रोखठोक मुलाखत गेली। त्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी नेमकं काय भाष्य केलंय, काय म्हटलंय पाहूयात सविस्तर। ही मराठी माणसाची नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई। बीएमसी लुटण्याचं त्यांचं स्वप्न तुटलं, त्यामुळे भंग झालेले प्रेमी झालेत। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। म्हणून आता हे भंग झालेले जे प्रेमी असतात तसे भंग झालेले प्रेमी आहेत। धारावी पुनर्विकासासंदर्भात 2014 नंतर आम्ही टेंडर काढलं, मात्र आमचं टेंडर रद्द करून ठाकरेंनीच नवं टेंडर काढून अदानीकरण केलं। मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप। तो ठाकरेंच्या सरकारने आल्यानंतर पहिलं काम काय केलं? TLOI रद्द केलं आणि नव्याने टेंडर काढलं। त्यांनी काढलेल्या टेंडरवरच नंतर आमच्या काळामध्ये अडाणी आले आहेत। हे तुमचं म्हणणं आहे की अडानीकरण त्यांनी केलंय। उद्धव ठाकरेंनी कशी मुंबई लुटली आणि 40,000 कोटी कसे घरी नेले हे राज ठाकरेंनीच सांगितलंय। त्यामुळे मुंबईचे खरे लुटारू कोण आहेत हे मुंबईकरांना माहिती आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर पलटवार। राज ठाकरेंनी हिशोब दिलाय की उद्धव ठाकरेंनी कशी मुंबई लुटली आणि कसे 40,000 कोटी रुपये घरी नेले। राज ठाकरेंनी म्हटलं, मी नाही म्हटलं, त्यांचाच व्हिडिओ आहे। त्यामुळे खरे मुंबईचे लुटारू कोण हे मुंबईकरांना माहिती आहे। बॉम्बेचं मुंबई भाजपच्या राम नाईकांनीच केलं। अण्णामलाईंचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। वाढवण बंदरामुळे गुजरातचं सर्वात जास्त नुकसान, मुंबई गुजरातला जोडणार हे वक्तव्य मूर्खपणाचं। ठाकरेंनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलायला हवा। TV9 मराठीच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। वाढवण सारखं बंदर तुम्ही का नाही करू शकलात? मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही का नाही करू शकलात? BDDतल्या 80,000 मराठी माणसांना तुम्ही घर का नाही देऊ शकलात? उत्तर नाही ना। त्यामुळे सगळ्याच्यावर एक मुंबई तोडणार, मुंबई तोडणार, मुंबई। यांना तुम्ही अर्ध्या रात्री झोपेतनं उठवून विचारा, महाराष्ट्राचा विकास कसा करणार? समृद्धी महामार्गाचं श्रेय माझं आणि एकनाथ शिंदेंचं। समृद्धी महामार्गाच्या कामात उद्धव ठाकरेंचं शून्य योगदान। केवळ महामार्गाचं नामांतर करणं एवढंच ठाकरेंचं योगदान। समृद्धी महामार्गाच्या कामावरून मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। मी कधीच एकट्याचं श्रेय घेतलं नाही। मी नेहमी सांगतो की हा जो समृद्धी महामार्ग आहे हा माझ्यामुळे आणि शिंदे साहेबांमुळे झाला। ज्या प्रोजेक्टला उद्धव ठाकरेंनी सभा घेतल्या, हा प्रोजेक्ट करू नका, त्याचं श्रेय कसं मिळेल त्यांना? किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला नाही। उबाठा आणि शरद पवारांना उमेदवार सापडला नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, तर अनेक ठिकाणी यांना उमेदवार सापडले नव्हते। अनेक वॉर्डांमध्ये यांना उमेदवार मिळाले नाहीत। लोक तिकीटं घ्यायला तयार नव्हते असंही वक्तव्य। नील सोमय्याच्या विरुद्ध उबाठाला उमेदवार नाही सापडला। नील सोमय्यांच्या विरुद्ध शरद पवारांना उमेदवार नाही सापडला। आता तुम्ही उमेदवारच उभे नाही केले, इंडिपेंडेंट दुसरा उमेदवार त्यांच्या पुढे आहे। मुळामध्ये यांचा प्रॉब्लेम असा झाला की अनेक ठिकाणी यांना उमेदवारच नाही सापडले। उद्धव ठाकरे कोत्या मनाचे। उद्धव ठाकरे कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हते। कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा त्यांना अधिकार नव्हता, पण मी म्हटलं की मला श्रेयवादाच्या लढाईत पडायचं नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा।